महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर काल लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षेला ब्रेक भेटलेला आहे आणि याचं उत्तर भेटलेलं आहे की जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे। अखेरकार लाडकी बहीण योजना ही रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्याची रक्कम म्हणजे डबल खुशखबर याला म्हणू शकता। 2 हप्त्याची रक्कम जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र जमा होणार। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी अनाउन्समेंट केलेली आहे। आताच त्यांचा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। 2 हप्त्याची रक्कम एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। रक्षाबंधनाच्या निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्याची रक्कम म्हणजे 3000 रुपये हप्त्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार। काय म्हणाले एकनाथ शिंदे साहेब हे बघा। सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहे। त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार। आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण। 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत। तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा, किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार। आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये त्या खात्यात जमा होतील, अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात। हा प्रपंच चालवत असताना, हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते। जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो, ती एक प्रकारची कसरत आहे। परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील, महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल, दूध असेल, मुलांची फी असेल, कपडा लत्ता असेल, हे सगळं जे आहे हे सगळं भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात। मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलो आहे। मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे। मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे, माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलं आहे आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले, जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे। लाडकी बहीण आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी अनाउन्समेंट केल्यानंतर आणि त्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार आहे। आणि ज्या बहिणींची KYC बद्दल सुद्धा एक मोठे प्रश्न होता की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC सुरू होणार का, त्यांचं पण उत्तर दिलेलं आहे। बघा तुम्ही काय म्हणता। योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे KYC सुरू होईल, तर काय सांगा? KYCला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी KYC पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या, त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली। आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। KYCच्या संदर्भातला जो निर्णय आहे, या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे, ओरिजिनली सुद्धा या GRमध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। KYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जाते। म्हणजे KYC ज्यावेळेस सुरू करण्यात आली त्यावेळेस भरपूर बहिणी फक्त अशाच कारणामित्त त्यांनी KYC केली नाही की KYC केल्यानंतर आमचा हप्ता बंद होईल असं बहिणींच्या मनामध्ये होतं। आणि नेमकं झालं काय की ज्यांनी KYC केली नाही त्यांचा हप्ताच बंद झाला। तर अशा कोणी बहिणी असतील ज्यांचा हप्ता बंद झाला असेल, ज्यांनी KYC केली नसेल, त्यांनी लवकरात लवकर KYCचे त्यांचं पोर्टल सुरू व्हावं, त्यासाठी आता महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी काय अनाउन्समेंट केली आहे ती आता ऐकूया। जात असते साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे
अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही eKYCची प्रक्रियाही सुरू केलेली आहे. eKYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं eKYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी eKYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही जेवढ्याही शासनाच्या योजना असतील सर्व योजनांना याचा फायदा होणार आहे. त्यासाठी eKYC करणे कंपल्सरी आणि बंधनकारक आहे. म्हणजे तुमचाच त्यामध्ये फायदा होणार आहे. त्यासाठी eKYC करणंही कंपल्सरी दिलं होतं. पण आता जर तुमची KYC राहिली असेल तर 2 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते असं त्यांनी अनाउन्समेंट केलेले आहे. नेमकं ते कधीपासून मिळणार आहे त्याबद्दल काय म्हणाले आपण बघूया. योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे eKYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं eKYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढे लाखो बहिणींना. तर बघा, यामध्ये आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता KYC केल्यानंतर बंद होईल, तर तो बंद होणार नाही, तो सुरूच राहणार आहे. आता बघा इथं काय म्हणाले,
या साहेबांनी म्हणालं आहे की लाडकी बहिणींना तुम्ही 21 रुपये द्यायचं वचन दिलं होतं, तर ते 21 रुपये कधीपासून मिळणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता 2100 प्रमाणे मिळणार आहे का 1500 रुपयाप्रमाणे? तर यांनी पूर्णपणे यांची सभा झाली आहे, यामध्ये त्यांनी पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे. तर ते आपण आता बघूया. त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक नाही, तुम्ही घरामध्ये काय- फॉर्म भरून घेतले. अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय. नाही, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले. आजही काही महिला माझ्या घरी आल्या. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये. असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत, तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे. कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे धन्यवाद. मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार. माहितीबद्दल त्यामुळे आपण धन्यवाद. सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ. आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला ठीक तर आहे, जराही पंतप्रधान नाही. चला. महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही. त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे. जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडण्यात काय? कारवाई करायला पाहिजे. आणि कलेक्टर सीओ एक आमदार तक्रार केली नंतर 2 महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या माहितीनुसार डाटा मिळतोय की लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे याबद्दलची जोरात चर्चा सुरू आहे, पण अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकृत माहिती तुम्हाला माहिती आहे, GR आल्यानंतरच कळतं. पण याची चर्चा सुरू झाली आहे की लाडक्या बहिणींना 21 प्रमाणे हप्ता भेटला पाहिजे आणि लवकरच तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 21 रुपये प्रमाणे हप्ता जमा हो. तुम्हाला जरी वाटत असेल 21 प्रमाणे हप्ता भेटो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा 21 रुपये असं लिहून पाठवा. जास्तीत जास्त 21 रुपये लिहून पाठवा, जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे की लाडक्या बहिणींना जे 21 रुपये प्रमाणे देण्याचा हप्ता देण्याचं वचन केलं होतं ते वचन पूर्ण व्हावं आणि लाडक्या बहिणींना 21 प्रमाणे हप्ता भेटो. ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.